श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री समर्थ रामदास स्वामी विरचित सार्थ श्रीमद दासबोध या ग्रंथामधील ज्ञानामृत श्रवण करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. कृपा सिंधू उचंबळला परमार्थ रूप ग्रंथ केला, जो कल्पकोटी आला उपेगासी. दासबोधी समर्थ निवास, ग्रंथी वरदान निजधास. निजधासेची प्रत्ययास, येत ग्रंथ स्वरूपे. अशा या सार्थ श्रीमद दासबोध ग्रंथामधील दशक पहिला, समास पहिला आपण आज श्रवण करणार आहोत. श्री रामदास स्वामी सांगतात की दासबोधामधील ज्ञानामृत श्रवणाद्वारे घ्यावे आत. अभ्यास करून यारत आत्मपदी असावे. परमार्थी जो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. अरे या परमार्थाची सरी कोणास द्यावी. जय जय रघुवीर समर्थ. समास पहिला. ग्रंथारंभ. श्रीराम. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. श्रवण केली याने प्राप्त, काय आहे श्रीराम. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्ती मार्ग श्रीराम. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम. भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव, ये ग्रंथी श्रीराम. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आत्मस्थितीचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय. मोक्षप्राप्तीचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय. अलिप्तपणाचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय. जीवशिवाचा निश्चय, बोलिला असे श्रीराम. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय. आपण कोण हा निश्चय, बोलिला असे श्रीराम. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण. नाना चातुर्य लक्षण, बोलिले असे श्रीराम. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूताचे लक्षण. करता कोण हे लक्षण, बोलिले असे श्रीराम. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले. नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले. ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा श्रीराम. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला श्रीराम. नाना ग्रंथाच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती. आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम. नाना समती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये. तथापि हे अनुभवासी ये, प्रत्यक्ष आता श्रीराम. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उपछेदती. नाना ग्रंथाच्या समती, भगत वाक्ये श्रीराम. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता. उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत श्रीराम. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता. गणेशगीता, हेमगीता, उपनिषदे भागवत श्रीराम. इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ. भगवद्वाक्य येथार्थ निश्चयेसी श्रीराम. भगवद्वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवद्वाक्य विरहित नसे, बोलणे येथेची श्रीराम. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी श्रीराम. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम. ऐसा अंतरी नासला, कामक्रोधे खवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे श्रीराम. कामक्रोधे लाथाडिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेविताच पावला, मृत्यू राहो श्रीराम. आता असो हे बोलणे, अधिकारासारिखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम श्रीराम. मागा श्रोती अपेक्षिले, जिये ग्रंथी काय बोलिले. ते सकळही निरोपिले, सकळीत मार्गे श्रीराम. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ, एक सरा श्रीराम. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायुज्य मुक्तीचे वर्म, ठाई पडे श्रीराम. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती, ये ग्रंथी श्रीराम.
योगियाचे परमभाग्य आगीबाने ते वैराग्य चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित श्रीराम भ्रांतावगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती श्रीराम आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी श्रीराम बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे श्रीराम नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे श्रीराम नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे श्रीराम ऐसियाची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान श्रीराम जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला समाप्त।